आज आपण BMS गव्हर्नमेंट एडेड कॉलेज श्री गव्हर्नमेंट एडेड कॉलेज नागपूर श्री आयुर्वेद महाविद्यालय नागपूर त्यालाच SAM असं शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जातं. श्री आयुर्वेद महाविद्यालय नागपूर या कॉलेजची जी काही कॅटेगरी निहाय कट ऑफ आहे 2020-21ची ती माहिती अधिकृत माहिती आज या ठिकाणी बघणार आहोत. तर एस म्हणजे असणारे नीटचं ऑल इंडिया रँकिंग, एम म्हणजे असणारे नीटचे मार्क, कॅटेगरी निहाय सर्व माहिती आहे, अधिकृत माहिती आहे सर्व. तर यामध्ये SC कॅटेगरीतील ज्या विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग यावर्षी 1,78,049च्या आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. आणि नीटमध्ये ज्या SC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 406च्या पेक्षा जास्त मार्क आहे किंवा 406च्या दरम्यान मार्क आहे अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. त्यानंतर ST कॅटेगरीतील ज्या विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग 3,99,235च्या आतमध्ये अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या ST कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे नीटचे मार्क 257 पेक्षा जास्त आहे किंवा 257च्या जवळपास आहे अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या VJ कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग 1,25,652च्या आतमध्ये अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या VJ कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे नीटचे मार्क 456 पेक्षा जास्त आहे किंवा 456च्या जवळपास अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या NT आपण बघत होतो NT1 कॅटेगरीतील ज्या विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग 1,45,060च्या आतमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांचे ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या NT1 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे नीटचे मार्क 437 पेक्षा जास्त आहे किंवा 437च्या जवळपास अशा विद्यार्थ्यांचे ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. जे NT2 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 1,14,246च्या आतमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांचे ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या NT2 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा नीटचा स्कोर 468 पेक्षा जास्त आहे किंवा 468च्या जवळपास अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. जे NT3 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग 1,02,170च्या आतमध्ये अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या NT3 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे नीटचे मार्क 482 पेक्षा जास्त आहे किंवा 482च्या जवळपास अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या OBC विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग 1,15,911च्या आतमध्ये अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या OBC विद्यार्थ्यांचं नीटचे मार्क 467 पेक्षा जास्त आहे किंवा 467च्या जवळपास अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या EWS विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग 1,20,733च्या आतमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या EWS विद्यार्थ्यांचे नीटचे मार्क 461 पेक्षा जास्त आहे किंवा 461च्या जवळपास अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे नीटचे ऑल इंडिया रँकिंग 1,12,574च्या आतमध्ये अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे नीटचे मार्क 470 पेक्षा जास्त आहे किंवा 470च्या जवळपास अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या D1 म्हणजेच डिफेन्स D1, D2, D3 म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे पालक आजी माजी सैनिक आहे त्या विद्यार्थ्यांकरिता हा कोटा असतो. ज्या D1 कोट्यातील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग 1,56,937च्या आतमध्ये अशा D1 कोट्यातील विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. जे D1 कोट्यातील विद्यार्थ्यांचे नीटचे मार्क 426 पेक्षा जास्त आहे किंवा 426च्या जवळपास अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. त्यानंतर ज्या D2 कोट्यातील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग 2,40,114च्या आतमध्ये अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या D2 कोट्यातील विद्यार्थ्यांचे नीटचे मार्क 356च्या आतमध्ये आहे 356 पेक्षा जास्त आहे किंवा 356च्या जवळपास आहे अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या D3 कोट्यातील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग 6,18,784च्या आतमध्ये अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या D3 कोट्यातील विद्यार्थ्यांना नीटमध्ये 166 पेक्षा जास्त मार्क आहे अशा विद्यार्थ्यांचं किंवा 166च्या जवळपास मार्क आहे अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या PH म्हणजे फिजिकली हँडिकॅप म्हणजे अपंग विद्यार्थ्यांचे नीटचं ऑल इंडिया रँकिंग 1,59,733च्या आतमध्ये अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. ज्या फिजिकली हँडिकॅप अपंग विद्यार्थ्यांना नीटमध्ये 423 पेक्षा जास्त मार्क आहे किंवा 423च्या जवळपास मार्क आहे अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं.
MKB म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर आणि NRI कोट्याची माहिती या ठिकाणी उपलब्ध नाहीये.